चला थोडस आपलं ओंकार ध्यानाचा आज शेवटचा दिवस आहे. तर मला असं म्हणायचं आहे की थोडस या महिन्यात ज्यांनी जॉईन केला होता त्यांनी थोडस बोलावं की तुम्हाला काय ओंकार ध्यान क्लास जॉईन केले आणि काय फायदा झाला, काय वाटलं. तर हे थोडस बोललं तर जरा बरं पडेल. नवीन जे साधक आले होते त्यांना काही मी विचारतीये, तर जरूर तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करावा. राजश्री राज शिर्के मॅडम बोलताय तुम्ही? संगीता खिंद्रे मॅडम, मी मगाशी नावं घेतली होती. सविता मोहिते मॅडम, कोण बोलतय? गीतांजली मॅडम, तुम्ही 1 महिना क्लास जॉईन केला का? तुम्हाला करता आला का? साधारण किती दिवस क्लास जॉईन करता आला? आणि त्या काही जॉईन केलेल्या दिवसांमध्ये काय झोप व्यवस्थित आली नाही आली, काय फायदा झाला नाही झाला? आरती सोमन मॅडम, हा बोला. रुपाली मॅडम बोला. व्हिडिओ सुरू केलात तर बरं होईल तुम्ही शक्यतो. बोला मॅडम. रुपाली मॅडम बोला. अनम्यूट करा रुपाली मॅडम, अनम्यूट करा आणि बोला. त्यांना होता येत नाही का अनम्यूट? हा झाल्या. झालं झालं. आत्मवंदन सर्वांना मॅडम. हा आत्मवंदन. मी अगोदर पण जॉईन केला होता क्लास, सलग केलेला आहे मी क्लास. ह्या महिन्यात नाही, आधीपासून आहे मी ओंकार बर. क्लासमध्ये. हा. पण ओंकार साधना करून मला जे नेहमीचे सर्दी, सीझन चेंज झाला की मला सर्दी व्हायची किंवा फोडणी दिल्यावर मसाल्याच्या वासाने पण माझं सकाळी सकाळी नाक वाहणे असा त्रास होता. तो हम्म. पूर्णपणे बंद झाला. आणि हम्म. पूर्ण आता बेली ब्रिदिंग होतं, डीप ब्रिदिंग होतं. हम्म. त्यामुळं बाकी ओंकाराचे मला खूप फायदे झाले. म्हणजे हम्म. विचार, जी पॉझिटिव्हिटी वाढली किंवा झोप शांत लागणे, छान छान सगळे जे बदल व्हायला पाहिजे होते, मला अपेक्षित होते, ते सर्व झाले. छान. आणि तुम्ही पिरामिड कॅप खाली बसलायत नेमकं. छान बघा मॅडमनी किती सुंदर लावलंय. पिरामिड कॅप बघा, त्याच्या खाली बसल्यात. काय रे, काय तुझं नाव विसरले मी. मी हे घातलंय, एअरपॉड घातले, त्याला आवाज नाही. त्याला ऐकायला येत नाही, द्या की त्याला एक. तुझं नाव काय विसरले मी. ओम. हा, क्या बात है. मग ओंकार म्हणतो का नाही? हा. म्हणतो. तुला काय वाटतं आई ओंकार म्हणताना? तू ऐकतो त्याला काय वाटतं तुला? काहीच नाही, चांगलं नाही बोल. वाटत तू ओंकार ऐकल्यावर? वाटतं. मग तेच विचारते, चांगलं वाटतं आणि ओंकार म्हणतोस ना तू? ओंकार म्हटल्याने हा. कॉन्सन्ट्रेशन वाढतं, बुद्धी वाढते म्हणायचे बरं का. हा. अजून कोण बोलू शकेल? धन्यवाद रुपाली मॅडम, खूप खूप धन्यवाद. अजून कोण काय सांगू शकेल की तुम्हाला काय वाटतं का ओंकार करण्यानी म्हणण्यानी? एक की मिनिट, अजून एक मला सांगायचं होतं. हा. की जो माझा सुरुवातीला मी स्टार्टिंग पासून बघत होते की श्वासाची माझी गती 20 होती. त्यानंतर प्रोग्रेस होत होत माझा आता मी सकाळी जेव्हा फर्स्ट टाइम उठल्यावर जे काउंटिंग करते, तर मला 8 ते 9 श्वास होतात एका मिनिटात. म्हणजे एवढा किती छान. डिफरन्स झालाय. मी खूपच मी छान. करून हा. आणि ओंकार पण सलग म्हणला ना तर 20 पर्यंत, 21-22 सेकंद पण होतो कधी कधी. खूप खूप सुंदर. आणि हा काय एका महिन्यातला फरक सांगताय, किती महिन्यातला फरक सांगताय? नाही, मी मध्यंतरी आपला मी म्हणजे 20चा साधारण 9-10 वर आला ना तुमचं श्वसन संख्या? हो हो हो, ती किती अगदी अगदी. महिन्याची 20 होती आणि किती महिन्यांनी आता हे झालं? जानेवारी फेब्रुवारीत माझा 20-22 श्वास व्हायचा. म्हणजे पूर्ण अच्छा. बेली ब्रिथिंग होतच नव्हतं, पण ते किती बेली सुंदर. ब्रिथिंग हा. आता होतं. म्हणजे दिवसा छान. पण मी खूप ऑब्झर्व करते आणि खूप छान रिझल्ट निम्मा आला मला निम्मा ओंकार साधना. निम्मा वेग वाढला तुमचा. सुंदर. हो एक हो. ओंकार म्हणून दाखवा जरा. चांगला श्वास घेऊन म्हणा हा. हा, गडबड नको, म्हणजे आधी ब्रिदिंग हा. नॉर्मल. हा, ब्रीदिंग नॉर्मल करा. दीर्घ श्वास घेऊन ओंकार म्हणा. ओ.
आता काय होतं, हे आपलं साऊंड चांगला नसतो त्यामुळे शेवटचा म ऐकायलाच येत नाही, उ म ऐकायलाच येत नाही, नुसतं ऐकायला येतं. ओ. नाही नाही ऐकायला येते. ठीक आहे, राहू दे मॅडम. हे काय आपलं ते मीटिंग मधनं नाही होत, पण प्रत्यक्ष बघायला पाहिजेत त्याला सिस्टीम धन्यवाद आपली. सर. धन्यवाद रुपाली मॅडम, खूप छान. तुम्ही अगदी फ्रेश दिसताय. अजून तेच कोण त्यांना काही म्हणलं सांगणार? प्रत्यक्षात एकदा भेटा आणि मग ओंकार म्हणून दाखवा. हो, या मॅडम 15 ऑगस्टला या आईला घेऊन. नीता मॅडम तुम्ही येणार आहेत ना? हो 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 नक्की हो. येणार आहे. येणार आहे नक्की. हा, आईला पण घेऊन या मॅडम. ओके ओके. मुलांना नाही यावेळेला. हो मुलांना ना हो हो. कॅप आहे बघा, कॅप मेकिंग आहे ना, मुलांना अलाउड आहे ना. ओके ओके चालेल. हा, धन्यवाद मॅडम. मुलांना घेऊन या. आताच कोण हा. बोलतंय, अजून कोण बोलतंय? सविता मोहिते मॅडम बोलताय का? जरा नवीन नवीन मला हवेत. सविता मॅडम. संगीता केंद्रे मॅडमनी त्यांचं अनम्यूट केलं ना, त्या बोलतील होते. हा बोला. बोला संगीता मॅडम बोला. त्या निमित्ताने मला नवीन चेहरे दिसतील. संगीता मॅडम, केंद्रे मॅडम बोला. कोमल सावंत मॅडम बोला. बोलते. हा बोलते. आत्मवंदन सगळ्यांना. मी मॅडम डिसेंबर पासून करते. व्हिडिओ सुरू करता मॅडम, तर करू मला शकता का? मॅडम बरं ते ठीक आहे. व्हिडिओ ऑन केला तर थोडा डिस्टर्बन्स येईल मग. बरं ठीक आहे. डिसेंबर पासून करते मी. आता मला हम्म. खूप म्हणजे खूप फरक आहे मला. मला म्हणजे ना काय झालं? माझी टंग आहे ना, तर त्याच्यावरती ना मला असे थोडे ब्लॅक ना डाग आलेले आहेत. तर बर. ते मला असं सकाळी उठली ना की टंग माझी दुखायची. अच्छा. तर मी आधी करत होते ना, मी ध्यान आपलं जे चालू होतं ना, हम्म. ओंकार नव्हता. आपण जे स्टार्टिंगला करत होतो ध्यान ना, ते घेत होते. तर तेव्हा मला काही त्रास होत नव्हता. पण हम्म. नंतर मग थोडा ब्रेक दिला ना, तर मला त्रास व्हायला लागला. पण मला कळत नव्हतं ते कशाने होत होतं काय ते. हम्म. पण पुन्हा मग हे ओंकारचं चालू झालं आणि मग मी हम्म. ओंकार सुरू केले की नाही पुन्हा, तर मग मला बिलकुल त्रास होत नाही. म्हणजे जे आपलं मेडिटेशन आधीपासून चालू होतं ना, तर ते पण करत हम्म. होते आणि नंतर मग ते ओंकार आहे चालू, तर ते मग त्याच्यानी खूप चांगलं वाटतं, शांत वाटतं. आणि हम्म. आमच्या घरामध्ये ओमचं मीन्स पिक्चर नाही, असं ते लाईट्स असतात ना, ओम लिहिलेला आहे आणि त्यावर लाईट आहे. तर मग हम्म. संध्याकाळच्या टायमाला वगैरे ते ऑन करतो. असं रेड कलरचं आहे, म्हणजे ते खूप वर्षापासून आहे हम्म. आमच्याकडे. हम्म. जवळजवळ हम्म. 4-5 वर्षापासून आहे असं. हम्म. आणि श्रीयंत्र पण आणलेलं आहे माझ्या मिस्टरांनी. हम्म. अं, हे सगळं आहे आणि खूप म्हणजे छान वाटतं असं ओंकार बोलल्यानंतर. ते अर्धा तासाचाच असतो, पण पूर्ण दिवसभरात सगळं म्हणजे एकदम फ्रेश वाटतं. खूप म्हणजे खूप छान वाटतं, एकदम शांत. छान, धन्यवाद. बस. तर आज मी धन्यवाद. संकल्प मीटिंग घेतली, तुम्ही होतात का मॅडम? नाही, मी नव्हती मॅडम, तुम्ही अच्छा, तुम्ही बोललात. करणार ऑगस्ट मध्ये नाही करणार आहे का? नाही करणार आहे मॅडम, पण नंतर थोडा मी हे करते. मी तुम्हाला पर्सनल वरती टाकेन मग. ठीक आहे, चला. वैशाली मॅडम, वैशाली बागुल मॅडम, थँक्यू मॅडम. तुम्ही काही सांगू इच्छिता? वैशाली मॅडम, वैशाली बागुल मॅडम, बघू तरी चेहरा तुमचा. ठीक आहे, करा, बोला. बोला, तुम्हाला काय ओंकार ध्यानाने दिलं? मला मला खूप पहिला चिडचिडपणा खूप कमी झाला माझा. हम्म. शांत मला खूप शांत वाटते, म्हणजे फ्रेश वाटतं, एनर्जेटिक असे अनुभव आले. माझ्या जो पोटाचा आजार माझा म्हणजे तुम्हाला मागे पण बोलले होते, मला अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे. त्याच्याचं हम्म. अफर्मेशन मी रोज करते. मला हम्म. वाटतंय मला जी होता माझी कमी झाली असं. हम्म. त्याच्यासाठीच मला ओंकार मला अजून कंटिन्यू ठेवायचा आहे पूर्ण जाईपर्यंत. रिपोर्ट करा ना मॅडम, त्याची व्हॅल्यू बघा ना किती झाली आहे. नाही मॅडम, ते मला तसं नाही करतायत. मला ते
कोलोनोस्कोपी करावी लागते. ते नाही करू शकत मी ते. ते कसं मला कळतं, म्हणजे लूज मोशन वगैरे मला होतात ना, ते हा. कमी झाले ते लगेच समजतं की नाही बाबा आपल्याला बरं वाटते म्हणून. बर बर बर. मला याच्यामध्ये अल्सर आहेत ना पोटामध्ये, तर तुम्हाला तोच प्रॉब्लेम आहे. आणि तो झाल्यानंतर मग ते अल्सरेटिव्ह, नंतर अर्थरायटिसचा त्रास होतो, म्हणजे माझे तुम्ही सांधे वगैरे आज संकल्प मीटिंगला नव्हता, ऑगस्टचे पैसे भरले नाहीत. मी आजच्या संकल्प मीटिंग मध्ये सांगितलं दूध आणि तूप प्यायचे रोज सकाळी. गरम दुधात गाईचे 2 चमचे, तुम्ही तर घ्याच अल्सर असेल तर. हो खूप का? फरक पडेल तुम्हाला. ज्यांना ऍसिडिटी आहे त्यांना खूप फरक पडेल. सकाळी सकाळी अनुषा पोटी तूप गेलं ना पोटात की हा. खूप फरक पडणार आहे. अच्छा, ऍसिडिटी, गरम दूध. अल्सर, सर्दीचे आजार, वायू तत्वाचे बिघाड, सांध्यांचे त्रास, पित्त, अच्छा, या सगळ्यावर गुणकारी, वजन कमी होणार आहे. करून घ्या, सगळ्यांनी सुरू करू शकता. मी केले 4-5 गरम दिवस सुरू, खूप छान गरम वाटतंय गरम दुधामध्ये गरम. टाकायचे का? गरम हा, दुधामध्ये? गरम दूध घ्यायचं दुधामध्ये. 1 कपभर आणि त्यात तूप 2 चमचे टाकायचं. गाईचं पाहिजे पण म्हशीचं नाही. बरं बरं, ओके. तर हे चालेल सगळं मी आज चालेल. संकल्प, जे मीटिंग घेतली त्यात सगळं बारीक सारीक सांगितलं. मी पाण्याचं विसरले, तर तुम्ही अच्छा. पाण्याचं सुद्धा ऍड करा. सगळ्यांनी जे आज मीटिंगला होते 8 वाजता, 8:30च्या, त्याच्यामध्ये पाण्याचे अफर्मेशन्स काय देणार ते तुम्ही लिहा आणि रोज अच्छा. ते पाण्याचे अफर्मेशन द्यायचे. रोज व्हर्टेक्स करायचंच आहे पाण्याला, तेच अफर्मेशन रोज द्या. आणि रोज एक पाण्याचा ग्लास न चुकता ओंकार ध्यानाला प्यायचा आहे आणि हो दुसरा मॅडम, नाही. ठेवायचा आहे. आणि हो हो. ओंकार त्याच्यात व्हायब्रेट करून ते पाणी मग तुम्ही पिण्याच्या हंड्यात टाकू शकता. धन्यवाद अच्छा तुम्हाला अच्छा. वैशाली मॅडम. हो आणि हो मॅडम, अजून थँक्यू. मला कोण बोलू इच्छितं, अजून कोण बोलू इच्छितं की मॅडम, तुम्हाला रेकॉर्डिंग फायदे. आहे का आपलं? आता हे हा, तुम्ही हो आहे रेकॉर्डिंग आहे, मी आहे? टाकणार आहे. हो, ओके, ठीक मी आहे ठीक आहे, ग्रुपवर चला टाकणार थँक्यू. आहे. काय होतं, मी टाकते सगळी व्यवस्थित, मी सुरुवात करते, पण जे उशिरा जॉईन होतात त्यांचा खूप लॉस होतो, खूप. आता ओके, मी ठीक. उद्याच म्हटलं हे सगळं रेकॉर्डिंग टाकलं तर 4-5 तारखेपर्यंत भरणार आहेत. आणि जुलै महिन्यात तर ठीक. 15ला 20ला पण भरलेले आहेत लोकांनी. मग त्यांना अच्छा. निम्मी भरा म्हटलंय, कोणाला तर मी शेवटी एकीला 100च भरा म्हटलंय. तर नाही, आज हे मी तुम्ही भरले पैसे उशीर आता. करू नका, किरकोळ फी हो हो. आहे. मग त्याला का उशीर करायचा आपण, आणि मग हे सगळं मुकलं जातं ना. हो कारण बरोबर. मग मी बाकीच्यांसाठी तुमच्यासाठी थांबले, अजून 4-5 तारखेपर्यंत ऍड होतात. 5ला प्रतिपद आहे. मग तोपर्यंत हम्म. 5 दिवस होऊन गेलेले असतात. एक सुरुवातच जम्प स्टार्टनी जर आपण केली ना, किक स्टार्ट मारायचं प्रत्येक महिन्याला. किक स्टार्टनी ओके. पुष्कळ फरक पडतो. हो शेवटी तुम्ही ढेपाळलात तर चालणार आहे. पण महिन्याची सुरुवात एकदम छान फ्रेशनी केली की 10 दिवसाच्या ओंकारनी, 15 दिवसाच्या ओंकारनी महिना एवढा फरक पडतो. पुढचे 15 दिवस नाही केले तरी तुम्हाला हा 15 दिवसाचा पहिल्या ज्या एकदम छान संकल्प लिहून केला तर डबल फायदा होणार आहे. हे मी प्रत्येक वेळेला सांगते. संकल्पाचं महत्व खूप आहे. हे व्हिज्युअलायझेशन करा. माइंडची तयारी पाहिजे. पटकन आलं, पटकन कोर्स जॉईन केला, यांनी फायदे कमी होतात. करून बघा, मी सांगते त्याप्रमाणे एकदा करून बघा. जरी जमणार नाहीये पण संकल्प पेरले, व्हिज्युअलाइज केलं, अफर्मेशन केलं, खूप छान फरक पडणार आहे. धन्यवाद तुम्हाला. धन्यवाद मॅडम, अजून धन्यवाद. कोणाला बोलायचंय? सजिता मैम आप बोल रही है, कुछ कुछ तो बोलिए थोड़ा. पल्लवी मॅडम तुम्ही काय बोलताय? तुम्हाला जमणार नाहीये. मी आज बोलले संकल्प मीटिंग मध्ये, एक केस घेतली की पल्लवी मॅडमना खूप फायदा झाला ओंकार ध्यानाने, असं त्या म्हणतात. पण एक म्हणजे आता तुम्हाला सांगायला काही हरकत नाही, तुमचं नाव नाही घेतलं मी. पण पल्लवी मॅडमना खूप फायदा झाला. पण पल्लवी मॅडमचा मला मेसेज होता 4-5 दिवसापूर्वी की मला क्लॅश होतंय, त्यांच्या वेळा क्लॅश होतात. तर तुम्ही मॅडम आता जे शिकताय ते करा ना बस. मला म्हणजे मला म्हणायचं नाही ओंकार ध्यानासाठी तुम्ही असं करा, पण हे टूल हा. तुमच्या हातात आलेलं आहे हे मला सांगायचं, की हो आपण हो. ठरवू शकतो की बस मला दोन्ही हवंय. माझं जे हो. चाललंय ते पण आणि ओंकार ध्यान पण. बस काय तो बघून घेईल ना करणारा, किंवा आपण नेचर बघून घेईल काय तुम्हाला सोल्युशन द्यायचंय. करून बघा आणि ते चालेल. होणार आहे केलं तर. म्हणजे प्रत्येक अडचणी येईल जेव्हा येतात ना त्यावेळेला हे टूल वापरलं पाहिजे, असं मला थोडक्यात सांगायचं. तर मॅडमना फार फायदा झालेला आहे. आणि बोलायचं मॅडम तुम्हाला जरा बाकीच्या या नवीन लोकांना. हा, मला मी ओंकार ध्यान सुरू केल्यापासून मला खूप फायदा झाला. म्हणजे मला माझी ऊर्जा खूप वाढल्याचं जाणीव झाली मला.
ऊर्जा वाढल्याची म्हणजे काय तर मी सतत 24 तास श्वासाबरोबर राहू शकत होते. मग हे इंडिकेशन आहे की तुमची ऊर्जा वाढलेली आहे. कारण आपण ध्यानात सुद्धा श्वासाबरोबर सतत राहू शकत नाही. पण डे टू डे लाईफ मध्ये पण आता काम करते तरी पण मी श्वासाबरोबर राहू शकते. आणि त्याच्यामुळे टेन्शन मधनं मला रिलीफ मिळायला खूप फायदा झाला. म्हणजे तुम्ही सगळ्यातनं बाहेर पडता त्याच वेळेस तुम्ही श्वासाबरोबर राहू शकता. तर खरोखर खूप फायदा झाला. माझी ऊर्जा खूप वाढली त्याच्यामुळे. खूप छान. मॅडम एक आणि जंप आता कसं म्हणतो होतंय आपण तर जंप, ट्युशन मधनं मी तशी कधी जंप 9:30 घेतली. कधी 10ला येते. त्यामुळे मला हे जॉईन नाही करता येत. नाही असं म्हणू नका. तुम्ही तुम्ही मी सांगते तसं द्या, ब्रह्मांड करून घेईल. नेचरमध्ये सोडून द्या. नेचरला चालेल सोडा चालेल. तुम्ही. मला हे माझं हो ट्युशनच्या वेळा आणि ओंकार ध्यान दोन्ही जमतंय. कारण ओंकार ध्यान फार महत्वाचं आहे. रात्रीचं आहे, डोक्याला सगळं शांतता झोप देते, त्यामुळे बऱ्याच गोष्टी फरक पडू शकतात. एक वेळ मी म्हणेल योगासन करू नका किंवा दुसरं काही करू नका, पण ओंकार ध्यानाला वेळ द्या. तुमची ही वेळेचं टाकून द्या ब्रह्मांडात, बघा काय होतोय चमत्कार. धन्यवाद पल्लवी मॅडम. अजून कोणाला बोलायचंय? अजून कोणाला बोलायचं नसेल तर मग काय बघा. अजून कोण बोलतंय? आत्मवंदना मॅडम. बोला हा मी पल्लवी. सरोज. हा, हा हा. कोण? हा, सरोज सरोजिनी बोलते. मॅडम हा बोला. हा, हा व्हिडिओ मॅडम. सुरू करा की. बोला. हा माझं ह्या महिन्यामध्ये ओंकारच्यात कंटिन्यू झालं नाही हा, तरी पण मी करत होते. जेवढा वेळ होईल तेवढा अगदी देऊन करत होते. आणि अफर्मेशन वगैरे देऊन केले. ओंकार व्यवस्थित झाले. आणि माझी शुगरची गोळी अर्धी केली आहे मॅडम. मी आता मी कालच चेक अरे वा, करून आले. किती छान. हा कॉंग्रॅच्युलेशन. हा थँक्यू मॅम. ते मला बहुत बघा सांगायचं हे होतं. असे परिणाम होणार आहेत. हा कारण काय आहे ना, तुम्ही इंटेन्शन पेरलं तर फायदा मिळणारच आहे. हो साधारण किती हो महिन्यांनी मॅडम. कमी झाली मॅडम? माझी 2 वर्ष झालं सुरू होती गोळी ही. पण ह्या हम्म महिन्यात मॅडम मी म्हटले नाही अर्धीच करा. शुगर तसं नॉर्मलच आहे. पण ते अजून हम्म पण कमी आहे. मग कशाला पण जास्त आता हे गोळी करायचे. तुमची बंद होईल ना? हो होईल म्हटले. वजन कमी झालं की गोळी कमी करणार म्हटले. पण आता ह्या हम्म महिन्यात रिसेंट गोळी कमी केली त्यांनी. छान छान, खूप छान. ध्यानही करतायत मॅडम. मी म्हणूनच हो म्हणते सुरू आहे. की ओंकार सुरू ध्यान जे आहे. सकाळी आहे ते लावा. हो, झोपलेल्या अवस्थेत आज हो, संकल्प मीटिंग मध्ये मी हे सांगितलं. ओंकार ध्यान लावा. हो. झोपलेला असलं तरी ऐका. खूप फरक पडणार मॅडम आहे. कंटिन्यू धन्यवाद. सुरू असतं. झोपेतून उठले ना तरी सुरू असतं. दोन्ही नाडी हो. चालू असते. कधी कधी चेक केलं आणि ना तर मॅडमनी सुरू बरेच असते. 4-5 महिने तरी मॅडम तुम्ही केलंय ना ओंकार ध्यान? हो हो गेल्या वर्षी त्यामुळे पण पास सुरू आहे. पण करतात त्या कंटिन्यू मॅडम. सुरूच आहे. हो हो कंटिन्युअस मॅडम. नाही आहेत पण बऱ्यापैकी करतात. हो हो सुरू आहे. थँक्यू धन्यवाद मॅडम. मॅडम. धन्यवाद. दीपाली मॅडम तुम्ही बोलताय का? दीपाली पाटील मॅडम. हॅलो. हा बोला. हा मॅडम, मी पण या महिन्यामध्ये म्हणजे झोपून बऱ्यापैकी केलं, कारण मला हम्म बसताना थोडं हे होत होतं ना. मग ते तुम्ही हम्म. म्हणताय ना की ऐकून सुद्धा इफेक्ट होतोच हो. तेवढा. हा मग माझं म्हणजे रिलॅक्स झोप शांत, दिवसभरात जे एनर्जी जी आपली काय करून हे होते ती संध्याकाळी ते ओंकार ऐकताना पूर्ण सगळं विसरायला होतं ते. हम्म. आणि एक काम करायचं तुम्ही की झोपताना ऐकायचं म्हणजे श्वासावर लक्ष ठेवत डोळे मिटून ऐकायचं. वॉटर हो थेरपी घ्यायचीच घ्यायची. आणि फ्लॅट अवस्थेत बेडवर असलेल्या असताना सुद्धा श्वासावर लक्ष देत प्रार्थना ऐकायची, ओंकार ऐकायचे, ह्यानी फरक पडणार आहे. नुसतं ऐकण्यापेक्षा श्वासावर लक्ष देत देत ऐका. आणि तसं जर झोपून गेलं ना तर खूप खूप परिणाम साधणार आहे. कारण झोपेतच सगळं घटणार आहे मग. आणि ही अशीच सवय लावायची म्हणून ती उशिरा टायमिंग ठेवले 9:30 ते 10. सगळं आवरून घ्यायचं आणि 9:30ला अंथरूण बिंथरूण घेऊन अगदी बसवत नाही अशा अवस्थेत सुद्धा झोपून ऐकायचा ओंकार. काही नाही, मीटिंग बंद झाली की तुमचं आपोआप बंद होणार आहे. मोबाईल तुम्ही बंद करायला पाहिजे ना असं काही नाही. झोपून जा. 1 तास 2 तास नंतर होऊ शकतो मोबाईल आणि जरा थोडं दूर ठेवा.
तर हे असं सगळ्यांनी सवय लावून घ्या. चला धन्यवाद. मॅडम थोडस घ्या तुम्ही एक ओंकार आणि सोडून द्या, मग बंद करा. 11 ओंकार घेऊया. एक हा 5 मिनिटं चला चालेल पुढे. 11 ओंकार. चला, हो. कुठल्याही ध्यानात्मक आसनात बसा. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले आणि पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा. एक 5 काउंट आपण संत श्वसन करणार आहोत, म्हणजे कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाहीये. तर घ्या श्वास, सलग घे आणि तसाच सावकाश सलग सोडून द्या. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या आणि ओंकार एकत्र उच्चारूया. सगळ्यांनी एकत्र ओंकाराचं उच्चारण करायचे. हाताची शंख मुद्रा.
शेवटचा ओंकार ओम शांती 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 ओंकाराची व्हायब्रेशन्स आहेत ते पूर्ण मस्तिष्कामध्ये अनुभवता. आकाश हाताची शंख मुद्रा सोडायची. अलगद दोन्ही हात डोळ्यांवरती न्यायचे. पापण्यांची उघड बोटांच्या पट्टीतून प्रकाशाची जाणीव घ्यायची. सावकाश दोन्ही हात बाजूनी जागे. वर्गविराम. हरिओम म्हणायचे. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू सो मच. धन्यवाद नीता मॅडम. आता हा आपला धन्यवाद. जुलै महिन्याचा ओंकार क्लास संपलेला आहे. मी आता आज 8 वाजता मीटिंग घेतली आणि त्यानंतर बरेच जणांनी पैसे भरलेले आहेत. काही लोक नवीन पण आलेले आहेत, तर ज्यांनी पैसे भरलेले आहेत त्यांची आता मीटिंग हुकली की नाही बघा. आज महत्वाचं गेलं. आता मला परत घ्यावं लागतं, सांगावं लागतं, तर असं करू नका. काय झालं मॅडम हाताला? पडले हो. हो का? हम्म. बापरे. तर ज्यांना कंटिन्यू करायचं नाहीये त्यांनी व्हिडिओ आहेत सुदर्शन पिरामिड पॅराडाईज वर ओंकार ध्यानाचे 12-14 व्हिडिओ आहेत. ते लावा, करा, खंड पाडू नका. आणि एक कंटिन्युटी हवी असेल तर क्लास नक्की जॉईन करा. फी काही एवढी जास्त नाहीये. आणि जर डिस्कंटिन्यू होत असेल वेळेमुळं, काही जेन्युइन प्रॉब्लेमच आहेत, तर ते ध्यान करा. संध्याकाळी रात्री 10ला करा, 11ला करा. मी जसं सांगितलं व्हिडिओ लावून श्वासावर बघत ते ओंकार ऐका. तर हे मला सगळ्यांना सांगायचंय. चला मॅडम, उद्या तुमचा योगासनाचा क्लास सुरू होतोय. मी गुगल लिंक डिलीट केली आहे, कारण गोंधळ नको. झुमनी होते का बघू, कारण आज काल पॅकेज संपत होतं. उद्या बघू, नाही तर मग ती गुगल लिंक तुम्हाला टाकून ठेवली आहे तुमच्या मेसेजवर मी. मग काय बहुतेक बर. नाही यायचा प्रॉब्लेम मला वाटतं. नाही मग माझ्या यांना पण 30 टाकावी लागेल. अच्छा, तो प्रॉब्लेम आहे नाही का? हम्म. मग टाका तुम्ही, बर. टाका. पण मग ठीक आहे, टाका तुम्ही. मला ज्या वेळेला काही थोडंसं रेकॉर्डिंग वगैरे करायचं असेल त्यावेळेला आपण झूम करून टाकत जाऊ. मग मी परत टाकून देते आता तुम्ही केलेले. तुमचे क्लासचे आहेत ना? किती आहेत हा. तुमचे, किती आहेत? एक 5-6 जण आहेत, परंतु बरं. काय काय आजारी असेल काय असेल की दांडी मग. हा, ते येतात किंवा नाही येत. योगासनाला फार अब्सेंटी असते. ते तर आहेत. चला मग ठीक आहे, मग परत टाका तुम्ही, हो नाहीतर मग मी चल. टाकते. हो टाकते मी तर टाकते. चला, हॅलो मॅडम. सगळ्यांना धन्यवाद. तुम्ही क्लास केलात. हॅलो मॅडम. फक्त हा हा. मॅडम, एक बोला. विचारायचं होतं मला. हा, हा विचारा आपल्या ना, शंका सकाळी विचारा. आपण 6 ते 7 आपण आता केलो ना ध्यान. हम्म. आपल्या आपण 6 ते, मग ते टाइम तेच ठेवू दे का चेंज केलं तर चालेल? कारण जरा टाइमचं हे केलं होते तर 6 चालणार आहे की तुम्हाला. हे बघा, पहाटे. तुम्हाला हा, टाइम पहाटे चेंज 5:30 ला तुम्ही करा ना, केलं तर तुमच्या सोयीने करा. लवकर केलं तर ठीक खूप आहे, छान ठीक आहे, आहे. चालेल. हा, पण एक आपलं ते म्हणजे सामूहिक 6 ते, टाइम दिलाय ना, हो हो, 6 ते सामूहिक 7 टाइम दिलं होतं. दिलाय, पण तुमच्या हा हा, सोयीनेच तुम्ही करा. आणि आधी केलं लवकर तर जास्त चांगलं होणार आहे. हो हो, जरा ट्युशन मुळे हे हो. लवकर नाही नाही, करायचं करा. म्हणजे आणि उलट हे चालेल. ओंकार ध्यान पण तुम्ही करा, सगळ्यांनी व्हिडिओ हो लावून मॅडम, करा. मला करायचंय, पण जरा ब्रेक होईल म्हणून मी नाही नाही भरले नाही नाही, नव्हते पैसे. तुम्हाला मग नाही आज मी म्हणते भरू मी. का? तुम्हाला नाही म्हणते मी, सगळ्यांना बोलते की व्हिडिओ लावून ओंकार ध्यान करा. क्लास करा नका करू, केला तरी करा, नाही केला तरी करा. हे मला सांगायचं. व्हिडिओ एवढे जे टाकलेत ओंकार ध्यानाचे युट्यूबवर,
ते तुमच्या फायद्यासाठी टाकलेत, त्याचा फायदा घ्या तुम्ही. ग्लास नाही लावला तरी ते करा असं म्हणतेय मी. ठीक आहे, चला. धन्यवाद सगळ्यांना.